आंदोलन स्थगित करण्यासाठी जरांगेंची मनधरणी। छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला दाखल। मुख्यमंत्री जरांगेंशी ऑनलाईन चर्चा करण्याची शक्यता। आधी समाजाशी चर्चा करणार, नंतर शिष्टमंडळाशी चर्चा करणार। मनोज जरांगेंची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। मराठा आरक्षणासाठी निघालेला मनोज जरांगेंचा मोर्चा लोणावळ्यामध्ये जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून पनवेलमध्ये दाखल होणार। मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही। लोणावळ्याच्या सभेमध्ये मनोज जरांगे यांचा एल्गार। जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात। ठाकरे गटाकडून संजय राऊत, विनायक राऊत, काँग्रेसकडून पटोले, थोरात आणि शरद पवार गटाकडून जयंत पाटील उपस्थित। राष्ट्रवादी आमदार पात्रता प्रकरणामध्ये अजित पवार गटाच्या साक्षीला सुरुवात होणार। प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रतोद अनिल पाटील यांची साक्ष नोंदवणार। ईडीकडून रोहित पवार यांची तब्बल 11 तास चौकशी। ईडी कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांकडून रोहित पवार यांचं जंगी स्वागत। लढाई सुरू ठेवण्याचा निर्धार। 1 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा चौकशी। ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर आज ईडी चौकशीला हजर राहणार नाहीत। 30 जानेवारीला किशोरी पेडणेकर चौकशीसाठी ईडी कार्यालयात येणार। नाशिकमध्ये एटीएसची मोठी कारवाई। बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांना फंडिंग केल्या प्रकरणामध्ये हुजैफ अब्दुल अजीज शेख नावाच्या व्यक्तीला अटक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।